अंबाजोगाईत जबरी चोरी प्रकरणी 4 आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. अंबाजोगाई शहरात घडलेल्या जबरी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने 4 आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत झाली आहे. फिर्यादी इस्मनामे शेख इम्रान दस्तगीर, वय 28, व्यवसाय मिस्त्री काम, राहणार होळ, तालुका केज, यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार ते सानिका बियर बार आडस फाटा येथे थांबले असताना तिघे जण मोटारसायकलवर येऊन ऑनलाईन पैसे टाकतो असे सांगून त्यांना आडस रोडकडे घेऊन गेले. तेथे बळजबरीने त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून आरोपी फरार झाले. या प्रकरणी गुन्हे रजिस्टर नंबर 48/2026 कलम 309 4 3 5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे सापळा स्थानिक गुन्हे शाखेने अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतरे यांना गुप्त माहिती मिळाली की हा गुन्हा सुमित अरुण गायकवाड व त्याच्या साथीदारांनी केला असून ते अंबाजोगाई शहरातच आहे. त्यानुसार पथकाने शहरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले. सुमित अरुण गायकवाड, वय 19, राहणार पंचशील नगर, अंबाजोगाई. विनय गोविंद जगधने, वय 19, राहणार संभाजीनगर, अंबाजोगाई. विश्वजित विश्वास गंडले, वय 18, राहणार लालनगर, अंबाजोगाई. शिवम जनक कसबे, वय 18, राहणार आर्मी कॉलनी, अंबाजोगाई. चौकशीत चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर करत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई नवनीत कावत, पोलीस अधीक्षक बीड, चेतना टिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई आणि शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवसे व चालक अतुल हराळे यांचा सहभाग होता. या कारवाईमुळे अंबाजोगाई शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.